मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं विक्रांत आणि जे उर्मिला असतात ते दोघं काहीतरी प्लॅन ठरवतात आणि ते दोघांनी ठरवलेलं असतं की आता राणीसोबत काय करायचं ते, आणि ती राणीसोबत काय करायचं ना ते सगळं काही ठरवून ठेवतात. तर आता इकडं जी राणी आहे तिला आवरायला सांगतात. तर राणी इंद्र सगळेजण आवरतात. त्यांना आबा म्हणतात की आपल्याला देवदर्शनासाठी कुठेतरी बाहेर जायचं आहे, त्यामुळे सगळ्यांनी आवरून तयार राहा. मालती आता इकडे येते आणि म्हणते की बघितलं ना आबांचं काय चाललं आहे. तर उर्मिला म्हणते भारीच आहे आपल्यासाठी. मालती आई आपल्याला दुसरा काहीतरी प्लॅन करता येईल, आपण आता काहीतरी प्लॅन करूयात. आणि त्यांच्या कानामध्ये ती सगळा प्लॅन सांगते. तर मालतीला पण तो प्लॅन खूप आवडतो. मालती म्हणते की चालन ठीक आहे, करूयात आपण तसाच प्लॅन असं म्हणते. आणि आता तोच प्लॅन ते करायला लागतात. आणि आता ते तिकडे फोन करून ती उर्मिला कोणाला तरी काहीतरी सांगते. आणि आता ते मंदिरात यायला सगळेजण तयार होतात आणि यायला निघतात. तर आता मंदिरात तिकडे आल्यावरती आता सगळेजण गाडीतून खाली उतरतात. इंद्र आणि राणी तर खूप खुश असतात. इंद्र तर नुसता राणीकडे बघत राहतो, कारण राणी खूप छान दिसत असते. आणि आता राणी इंद्राकडे, ते दोघं खूप हसत असतात आणि खूप खुश असतात. सगळेजण गाडीतून खाली उतरतात, देवीच्या मंदिराकडे जायला लागतात. आतमध्ये मंदिराकडे येतात, दर्शन घ्यायला लागतात. तिथे एक बाई म्हणते की आता नवरदेव आणि नवरीला उचलून घ्यायचं, त्यांचा 7 जन्मासाठी जोडा बांधला जातो. त्यामुळे त्यांनी एकमेकाला नवरदेव आणि नवरीला पायावर गुडघ्यावर बसून तिथे घंटा वाजली पाहिजे, तरच मग त्यांचं दोघांचं एकमेकावर प्रेम असेल आणि 7 जन्मासाठी त्यांचा जोडा टिकून राहील असं म्हणतात. आणि आता ते दोघं जण तेच करतात. आता ते बेल वगैरे वाजवतात, घंटी वाजवतात, तर सगळ्यांना खूप आनंद होतो. तर इकडे आता जी उर्मिला आहे तिथे मंदिरामागे तिने एक साधू संत, म्हणजेच असा एक भगवे कपडे घातलेला माणूस उभा केलेला बोलवलेला असतो. त्यांनी भगवे कपडे, दाढी मिशा लावलेले असतात आणि तोंड वगैरे पॅक असतं, त्याचं दिसत नाही कोणाला कोण आहे तो. आणि आता लगेच तो तिथे लपून राहतो आणि इकडे उर्मिला त्याला हात करते आणि तो पण उर्मिलाला हात करत असतो. आणि उर्मिला त्याला म्हणते की आपल्या कामाला सुरुवात कर. तर तो माणूस म्हणतो ठीक आहे, करतो मी. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा.